आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले. भाऊ, इतिहासात असं खूप कमी वेळ पाहायला मिळालं की उद्याला मतदान आहे, 2 दिवसाआधी निवडणुका रद्द होते. कशा प्रकारे बघता, नेमकं काय सुरू आहे हा सर्वांनाच प्रश्न पडला आहे. एक बघा, फडणवीस सरकार जेव्हा विरोधात होती तेव्हा हे सांगत होतं की मी 24 तासात ओबीसीचं आरक्षण आणून देईल. पण जेव्हा सुप्रीम कोर्टाने फटकार लावली 31 जानेवारीपर्यंत या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या, त्यावेळेस यांनी आनंदफानांनी या आरक्षणाचं बघितलं. काही ठिकाणी 70%च्या वर आरक्षण केलं आणि मग काही लोक कोर्टात गेले आणि कोर्टात जाणारी लोक ह्या देवेंद्र फडणवीसांचीच लोक आहेत जी कोर्टात गेलेली आहेत. ज्याचा आरोप ते लावतात की काँग्रेसचा तो त्यावेळेस जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होता वगैरे अशा पद्धतीचं ते सांगतात. पण ती माणसं त्यांचीच आहेत. आणि मग सुप्रीम कोर्टाने त्या पद्धतीचे आदेश पुन्हा हे केले आणि जेव्हा मग सुप्रीम कोर्टाने पुन्हा यांना फटकारलं त्यावेळेस मग ऐन निवडणुकीच्या दिवशी, म्हणजे उद्या आता निवडणुका आहेत आणि आज त्यांनी काही निवडणुका पुढे ढकलल्यात. हे खऱ्या अर्थानं लोकशाहीच्या दृष्टिकोनातून बरोबर नाही. आणि ज्या पद्धतीनं लोकशाहीची रोज उठल्यापासून, सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत हे BJP आणि त्यांचे सोबती ज्या पद्धतीने हत्या करतात आहेत, ही गंभीर बाब आहे, लोकशाहीसाठी गंभीर बाब आहे. आणि ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाने हे जे बावली बनून या लोकांची कारवाई करतात आहेत, त्या पद्धतीचं आदेश काढतात आहेत, हे बरोबर नाही. त्याचा आम्ही विरोध करतो. कुठेतरी निवडणूक आयोग ही एक संविधानिक संस्था आहे आणि ती सर्वाधिकार आहे तिच्याकडे. याचा विसर पडत चाललाय स्वतः निवडणूक आयोगाला. बिलकुल आहे. तुम्ही निवडणूक आयोगाचे जे मुख्य जे आहेत दिल्लीमध्ये बसतात, ज्ञानेश कुमार, त्यांचं तुम्ही स्टेटमेंट पाहिलेत तर ते मोदी सरकारच्या इशाऱ्यावर चालतात आहेत. हेच आता सिद्ध झालेलं आहे, काही लपलेलं नाही आहे. आणि जिवंत माणसाला मेलं दाखवायचं आणि या पद्धतीने SIRच्या माध्यमातून लोकांच्या मताचा अधिकार संपवायला हे लोक निघालेत. त्यामुळे ही जी काही लोकशाही आता आपण पाहतो आहे ती लोकशाहीच राहिली नाही. आता हुकुमशाही या देशामध्ये चालू झाली. एक प्रकारची अघोषित आणीबाणी या देशामध्ये सुरू झाली. सांगोल्यामध्ये शहाजी बापू यांच्या कार्यालयावर धाड पडली. फडणवीसांची एकीकडे सभा संपते, दुसरीकडे कारवाई होते. बघा, आता BJP ऑपरेशन कमळ करायला निघालेली आहे. त्याला लोटस असा शब्द वापरतात, ते गोंडस शब्द. आणि सेनेचे आमदार आणि सेनेतली लोक आणि वेळ आली तर अजित पवाराची लोक हे BJPत घ्यायचं त्यांचा प्रकार सुरू झालेला आहे. त्यांचे प्रदेशाध्यक्ष त्यांनी जाहीर केलं पण आहे की 2 डिसेंबरच्या नंतर आमचं ठरलेलं आहे काय करायचं. तर त्यामुळे आता त्याची प्रक्रिया सुरू झाली शहाजी बापूपासून. लोटसचा फटका दोन्ही पक्षांना बसेल का, म्हणजे अजित पवार आणि एकनाथ शिंदे? बिलकुल बिलकुल, ते ठरलेलं आहे. त्यांच्या प्रदेशाध्यक्षांनी जे सुतोवाच केलेलं आहे ते ठरवून केलेलं आहे. आणि यांचे दोनही पक्षाला आता यांचे जे सगळे लोक आहेत ते ऑपरेशन लोटसच्या अंतर्गत ते घेतल्याशिवाय आता शांत बसणार नाही. कधीपर्यंत होईल असं वाटतं? म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांची, महानगरपालिका, जिल्हा परिषदेच्या आधी होईल की नंतर? आता जिल्हा परिषदच्या निवडणुका तर पुढे चालल्या गेल्यात. तिथं 23 जानेवारीला निकाल दिली सुप्रीम कोर्टात, त्यानंतर ते आता निवडणुका जातील. पण जे प्रदेशाध्यक्ष भाजपच्या त्यांनी जे काही स्टेटमेंट केलेलं आहे ते ठरवून केलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं की अधिवेशन नागपूरला 8 डिसेंबरला आहे, त्याच काळामध्ये काही प्रक्रिया होतील काय असा अंदाज आहे. कारण की या लोकांना अशा पद्धतीचं कार्य करणं हे यांना आता गरजेचं आहे. कारण की शेतकऱ्यांना हे मदत करू शकत नाही, बेरोजगारांचे प्रश्न सोडवू शकत नाही, महागाई कमी करू शकत नाही. 10 लाख कोटीचं कर्ज या महाराष्ट्रावर या लोकांनी केलेलं आहे. विकासाच्या नावाने 3-13 आहे. सगळीकडे गड्ड्याचं साम्राज्य महाराष्ट्रामध्ये आहे. 3 बजेट या सरकारचे झाले. 3ही बजेटमध्ये बांधकाम विभागाला 1 पैसेसुद्धा यांनी बजेटमध्ये दिलेले नाहीत. त्यामुळे ही जी काही महाराष्ट्रामध्ये परिस्थिती आहे ही भयावह आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या विषयाला डायव्हर्ट करण्यासाठी या पद्धतीचं करायचं आणि 24 तास
माध्यमामध्ये या पद्धतीचं प्रचार प्रसार करत राहावं असा बी जे पीचा अजेंडा आहे आणि त्या अजेंड्यावर ते काम करतात. शेवटला प्रश्न काँग्रेसचे मोठे नेते त्यांच्या जिल्ह्याच्या बाहेर फिरताना दिसत नाही. स्टार प्रचारक देखील महाराष्ट्रभर दौरे करताना दिसत नाही. काय कारण समजायचं? बघा कसं आहे, निवडणुका आहेत, प्रत्येकाने आपले आपले जिल्हे सांभाळले तरी निकाल येतात. आणि मी तुम्हाला सांगतो की लोकांमध्ये परिवर्तन आहे. भाजपला आणि त्यांच्या महायुतीला सत्तेतून बाहेर काढायचा जनतेने निर्णय केलेला आहे. त्यामुळे आमच्या नेत्यांनी आपले आपले जिल्हे सांभाळून ज्या पद्धतीने काम चालू केलेलं आहे त्याचे निकाल चांगले येतील. धन्यवाद. तर होते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले. कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.